अलंकारिक शब्द काय असतात हे आपण आज शिकणार आहोत. मराठी भाषेतील काही शब्दांना व शब्द समूहांना एखादा विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. मराठीमध्ये काही शब्द असतात, काही शब्द समूह असतात, त्यांना एक विशिष्ट अर्थ का प्राप्त होतो आणि अशा शब्दांमुळे भाषेला डौल व गोडवा प्राप्त होतो. आता डौल व गोडवा काय आहे? ती जी भाषा आहे ती मजेदार वाटते, इंटरेस्टिंग, ऐकायला छान वाटते, भाषेच्या सौंदर्यात भर पडते. अलंकारिक शब्दांचा वापर केल्यामुळे भाषेच्या सौंदर्यात भर पडते. भाषा ऐकायला, वाचायला छान वाटते. अशा सौंदर्यात भर पाडणाऱ्या शब्दांना अलंकारिक शब्द म्हणतात. आता अलंकारिक शब्द काय असतात बघा तुम्ही. अलंकारिक शब्दातून व्यक्त होणारा आशय अर्थ शब्दशः तसाच घेऊ नये. आता गुळाचा गणपती, एखादा मुलगा असतो त्याला गुळाचा गणपती म्हणतात. तो काय गुळाचा गणपती? मग तो काय गुळाचा बनवलेला असतो का? गुळ माहितीये सगळ्यांना. हा, गुळाचा गणपती या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आपल्याला जो अर्थ मतितार्थ घ्यायचा तो वेगळा आहे. याचा अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? मंद बुद्धीचा. ज्या मुलाला, ज्या व्यक्तीला काहीही सांगितलं समजत नाही, त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला सौंदर्य प्राप्त व्हावं, त्याला मजेदार अर्थ प्राप्त व्हावा म्हणून त्याला म्हणतात गुळाचा गणपती. तो तर गुळाचा गणपती आहे. याचा अर्थ काय? तो मंद बुद्धीचा आहे. त्याला सांगितलेलं, समजावलेलं लवकर लक्षात येत नाही. 11वा रुद्र. 11वा रुद्र हा अलंकारिक शब्द आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ काय होतोय? अतिशय तापट माणूस. अतिशय तापट म्हणजे काय? ज्याला खूप राग येतोय, तापट आहे खूप. 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस. अकलेचा कांदा. अकलेचा कांदा म्हणजे एखाद्याला जर म्हटलं हा काय अकलेचा कांदा सांगतोय मला, अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख. अकलेचा कांदा म्हणजे काय? मूर्ख. अकलेचा खंदक, अत्यंत मूर्ख माणूस. बघा, कुठेतरी हा शब्द आला अकलेचा कांदा, अकलेचा खंदक, तर त्याला सरळ सरळ आपण समजायचं अत्यंत मूर्ख माणूस. अडेल तट्टू शब्द ऐकलेला असेल बघा तुम्ही. अडेल तट्टूपणा करू नको असं कुठेतरी ऐकलं असेल. आपण मराठी बोलतो अडेल तट्टू धोरण पत्करू नका. अडेल तट्टू म्हणजे काय? हट्टी मनुष्य. अरण्य रुदन, ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे. अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे. अष्टपैलू, सर्व गुण संपन्न. अक्षरशत्रू, निरक्षर अडाणी. बघा, अहिल्याबाई पुण्यवान स्त्री. उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा. बघा, हे शब्द अलंकारिक शब्द आहेत. हे दोनदा तीनदा वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर आपल्याला त्यांचे अर्थ समजतात. एरंडाचे गुऱ्हाळ, कंटळवाणी बडबड. ओनामा, सुरुवात प्रारंभ. कर्णाचा अवतार, उदार मनुष्य. तू काय कर्णाचा अवतार लागून गेलास? कर्णाचा अवतार म्हणजे काय? एखादा खूप उदार मनुष्य असतो, दान करणारा असतो, दुसऱ्याला देणारा असतो. त्याला कधी कधी आपल्याकडे म्हणतात तो कर्णाचा अवतारच आहे, उदार मनुष्य. कपिला षष्टीचा योग, दुर्मिळ योग. कर्दन काळ, सर्वांचा संहार करता, तापट स्वभावाचा. आता मला
कवडी चुंबक, अतिशय कंजूस. कळसूत्री बाहुले, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. कळीचा नारद, कळ लावणारा. काडी पहिलवान, हडकुळा, एखादा खूप बारीक असतो बघा त्याला काडी पहिलवान म्हणतात. हा अलंकारिक शब्द आहे, हडकुळा. कुंभकर्ण, अतिशय झोपाळू. कुबेर, अतिशय श्रीमंत मनुष्य. उपमंडूक, संकुचित वृत्तीचा. कोलेकुई, शूद्र लोकांची बडबड. खंडाजगी, मोठे भांडण. एखाद्यामध्ये खूप मोठं भांडण झालं तर त्याला खंडाजगी म्हणतात. खडाजंगी, सॉरी, खडाजंगी काय म्हणतात, त्यांच्यात खडाजंगी झाली. खडाजंगी झाली म्हणजे दोघांमध्ये तिघांमध्ये काय जे असतील ते त्यांच्यामध्ये मोठे भांडण झाले. अनाष्टक, जोरदार भांडण. खुशाल चेंडू, चैनीखोर माणूस. चैनीखोर म्हणजे मौज मजा करणारा, पैसे खर्च करणारा, इकडे तिकडे फिरणारा, काम न करणारा माणूस, त्याला खुशाल चेंडू म्हणतात. खेटराची पूजा, अपशब्दाने खरडपट्टी काढणे, एखाद्याला वाईट शब्द बोलणे, त्याला खेटराची पूजा म्हणतात. फोगीर भरती, फोगीर भरती म्हणजे निरुपयोगी लोकांचा भरणा. याचा अर्थ समजला तुम्हाला? फोगीर भरती कशाला म्हणता माहितीये? काही मुलं असे असतात का ते काहीच कामाचे नसतात, निरुपयोगी असतात. त्यांना काही काम सांगितलं ते काम करत नाही, काही अभ्यास करायला लावला अभ्यास करत नाही. मग त्याला एक शब्द आहे फोगीर भरती. गजांत लक्ष्मी, अतिशय श्रीमंत. काही लोक खूप श्रीमंत असतात, त्याला एक अलंकारिक शब्द वापरतात, गजांत लक्ष्मी. गळ्यातील ताईतचं मी तुम्हाला सांगितलं होतं, विराट कोहली सर्वांच्या गळ्यातील ताईत आहे, तो सगळ्यांनाच आवडतो. गंगा यमुना, घरामध्ये ऐकलं असेल बघा, छोट्या छोट्या मुली असतात किंवा काही मुलं असतात, त्यांना बोलल्यानंतर ती लगेच रडायला लागतात, रडतात. म्हणजे घरचे म्हणतात बघा, लगेच गंगा यमुना वाहू लागल्या. गंगा यमुना वाहू लागल्या डोळ्यातनं, म्हणजे तो रडतोय, ती रडते. गर्भश्रीमंत म्हणजे अत्यंत श्रीमंत, जन्मापासून श्रीमंत. गर्भश्रीमंत म्हणजे काही कष्टाने कमवतात ते वेगळे. आणि एखाद्या श्रीमंत घराण्यामध्ये एखाद्या मुलाचा जन्म झाला, त्याला तुम्ही म्हणाल तो मुलगा जन्मापासूनच श्रीमंत आहे, तो गर्भश्रीमंत आहे. म्हणजे जन्मापासूनच आई वडिलांकडून त्याला प्रॉपर्टी मिळालेली आहे. गाजर पारखी, कसलीही पारख नसलेला मूर्ख. गाजर ऐकले तुम्ही? गाजर, गाजर, कॅरॉट. गाजर पारखी, कसलीही पारख नसलेला मूर्ख. गुरुकिल्ली, मर्म रहस्य. कुळाचा गणपती, मंदबुद्धीचा. गोगलगाय, गोगलगाय कशी असते? गरीब. एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला म्हणतात बघा, तो त्याच्या नादी लागू नका, तो गोगलगाय आहे. गोगलगाय म्हणजे एकदम गरीब, शांत, कोणाला त्रास न देणारा, निरुपद्रवी मनुष्य, कोणालाही त्रास न देणारा. घटकेचे घड्याळ, क्षणभंगूर. घर कोंबडा, घराबाहेर न पडणारा. घाशीराम कोतवाल, अन्यायी माणूस. आता मला सांगा यांचे अर्थ तुम्हाला. घोरपड, चिकाटी धरणारा. घोरपड ऐकलं असेल तुम्ही? गड आला पण सिंह गेला, हे जे चॅप्टर आहे इतिहासामधलं किंवा हा जो प्रसंग आहे, यामध्ये घोरपड शब्द तुम्ही ऐकलेला असेल. घोरपड म्हणजे पक्क धरून ठेवणारा किंवा चिकाटी धरणारा. चरपट पंजरी, चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड करणारा, ज्याच्यामध्ये काही अर्थ नाही. मंथन देवळे, उत्कर्ष संदीप पटले, ज्यामध्ये काहीही अर्थ नसतो, असा जो बडबड करत राहतो त्याला पंजरी म्हणतात. चाणक्य, कूटनीतिकार. 14वे रत्न, 14वे रत्न बाहेर काढावे लागेल म्हणजे मार द्यावा लागेल.
एखाद्या वेळी शिक्षकांना किंवा कोणाला राग आला तर हा शब्द लक्षात ठेवा अलंकारिक. 14वे रत्ने म्हणजे मार, फटके. 14वे रत्न बाहेर काढायचे का असं म्हणतात. 36चा आकडा शत्रुत्व. तुम्ही भाऊ बहीण असतात बघा, तुमच्यामध्ये 36चा आकडा असतो घरामध्ये जनरली. लहानपणी असतो, नंतर ते हुशार होतात, त्यांना समजायला लागतं. पण लहानपणी 36चा आकडा असतो म्हणजे शत्रुत्व असतं. दोघांमध्ये 36चा आकडा आहे असं आई वडील कधी कधी मजाक मध्ये म्हणतात. म्हणजे शत्रुत्व असतं, म्हणजे ते टेम्पररी असतं. ओके. जम दगणीचा अवतार रागीट, जांबुवंत वयोवृद्ध नायक, झाकले माणिक फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य. एखादा व्यक्ती असा असतो त्याला झाकले माणिक म्हणतात. माणिक आहे म्हणजे गुणी आहे, हुशार आहे, गुणवान आहे, प्रतिभावान आहे, पण तो कोणा प्रसिद्धीमध्ये नसतो, कोणाला माहित नसतं, त्याला म्हणायचं झाकले माणिक. टोळ भैरव, कामात नासाडी करणारे लोक, ठणठणपाळ, व्यवहार शून्य व अक्षर शून्य, घालगज भवानी, उपदव्यापी स्त्री. स्त्री म्हणजे महिला, स्त्री म्हणजे लेडीज ज्याला म्हणतोय, बाई. दुग्धाचार्य, प्रौढी मिनवणारा, ताटाखालचे मांजर, दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा. तिरकम शेठ, चकना मनुष्य, ज्याला डोळ्यामध्ये अडचण असते बघण्यामध्ये इकडे तिकडे, त्याला तिरकम शेठ म्हणतात. तिरशिंगराव, तिरसट मनुष्य. त्रिशंकू, धड ना इकडे धड ना तिकडे, दगडावरची रेख कधीही न बदलणारे. दळूबाई, भेकड मनुष्य. भेकड म्हणजे घाबरणारा, भेकड. दळूबाई. देव माणूस, चांगला माणूस, सज्जन माणूस. धर्मराज, सच्छील माणूस. धोपट मार्ग, सरळ नेहमीचा मार्ग. नंदीबैल, होला हो म्हणणारा. नवकोट नारायण, खूप श्रीमंत. पढत मूर्ख, शिक्षित मूर्ख. परभणी, अतिशय दुर्मिळ योग. पांढरा कावळा, निसर्गात नसलेली वस्तू. पांढरा परीस, लबाड व्यक्ती. पाताळ यंत्री, कारस्थान करणारा. धार्मिक सिरियल असतात बघा, धार्मिक, महाभारत असेल, रामायण असेल, किंवा अजून काही वेगळ्या देवधर्माच्या सिरियल असतात, त्यामधले असे शब्द येतात बघा. पाताळ यंत्री, कारस्थान करणारा. पिकले पान, पिकले पान म्हणजे म्हातारा जो असतो त्याला पिकले पान म्हणतात. पोपटपंची, अर्थ न कळता पाठांतर करणारा. पोपटपंची कशाला म्हणतात? फक्त पाठांतर करायचं, मेमराईज करायचं, त्याला अर्थ काही कळत नाही. बिनबाड्याचे घर, तुरुंग. बृहस्पती, बुद्धिमान. बोके संन्यासी, ढोंगे मनुष्य. बोल घेवडा, वाचाळ. बोलाचीच कडी, केवळ शाब्दिक वचने. भगीरथ प्रयत्न, आटोकाट प्रयत्न. भाकड कथा, बाष्कळ गोष्टी.